हाऊ टू क्रिएट ए स्टोरी बुक विथ गुगल जेमिनी. गुगल जेमिनीच्या साहाय्याने स्टोरी बुक कसे तयार करावे. सर्वांना मनपूर्वक नमस्कार आणि माझा हा यूट्यूबवरील व्हिडिओ आपण पाहत आहात त्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर विविध विषयावर स्मार्टफोन आणि व्हॉट्सॲप याबाबत वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करीत असतो. कृपया चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा आणि मी करत असलेले अपलोड व्हिडिओ जरूर पाहत जा. आज आपण स्टोरी बुक छोट्या स्वरूपात म्हणजे 10-12 पानाचे कसे तयार करायचे याबाबत माहिती घेणार आहोत. गुगल जेमिनी चॅटबोट म्हणजे ब्राउझरमध्ये ओपन होणारा चॅटबोट किंवा गुगल जेमिनी ॲप याद्वारे आपणास स्टोरी बुक कसे करता येईल याबाबतची माहिती आज आपण घेणार आहोत. मी आता समोर गुगल जेमिनी चॅटबोट ओपन केलेला आहे. तो चॅटबोट ओपन केल्यानंतर आपणास आपल्या गुगल अकाउंटच्या साहाय्याने त्यामध्ये लॉग इन करावे लागेल आणि मगच स्टोरी बुक तयार करता येईल हे लक्षात ठेवावे. तसेच अशा प्रकारचे स्टोरी बुक आपणास गुगल जेमिनी ॲपवर ही तयार करता येईल. त्यासाठी गुगल जेमिनी ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करावे लागेल आणि त्यानंतर गुगल अकाउंटद्वारे त्यात लॉग इन करता येईल. आता प्रथमतः आपण या ॲपद्वारे स्टोरी बुक तयार करून देऊ शकाल काय असा प्रश्न ॲपमध्ये विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर खालीलप्रमाणे मला मिळालेलं आहे. आपणही सुरुवातीला असा प्रश्न जेमिनीच्या ॲपमध्ये किंवा जेमिनीच्या चॅटबोटमध्ये म्हणजे ब्राउझरमध्ये लॉग इन झाल्यानंतर त्यांना विचारू शकता आणि याबाबतची माहिती घेऊ शकता. आता आपण प्रत्यक्ष स्टोरी तयार करण्यासंबंधीची माहिती घेत आहोत. त्यानंतर मी स्टोरी बुक या सुविधेबाबत आकर्षक शब्दात थोडक्यात माहिती सांगता येईल का असे विचारलं असता त्यांनी दिलेलं उत्तर मी मुद्दाम वाचून दाखवत आहे. तुम्ही विचारलेल्या स्टोरी बुक सुविधेबद्दल आकर्षक शब्दात थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे. स्टोरी बुक कल्पनेतून साकारणारी तुमची स्वतःची कथा. स्टोरी बुक ही एक जादुई सुविधा आहे जी तुमच्या मनात असलेल्या कोणत्याही कल्पनेला किंवा विषयाला एक आकर्षक आणि सुंदर कथापुस्तकात स्टोरी बुकमध्ये रूपांतरित करते. वैयक्तिक स्पर्श, लहान मुलांच्या वयानुसार, त्यांच्या आवडीच्या पात्रानुसार किंवा तुम्हाला हवा असलेल्या कोणत्याही कथेनुसार हे पुस्तक क्षणार्धात तयार होते. संपादन म्हणजे एडिटिंग आणि बदल. तयार झालेल्या कथेत तुम्ही कधीही कुठेही हवे असलेले बदल करू शकता आणि तिला अधिक वैयक्तिक स्वरूप देऊ शकता. म्हणजे स्टोरी बुक म्हणजे तुमच्या बोटाच्या टोकावर असलेल्या तुमच्या स्वप्नांचे कथाकार. आता मी पेन्शनर लोकांना द्यावे लागणारे लाईफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाणपत्र याबाबत स्टोरी बुक तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी मी प्रथमतः ऑनलाईन जीवन प्रमाणपत्राबद्दल माहिती द्यावी अशी विनंती केली. त्याप्रमाणे मला खालील माहिती मिळाली आहे आणि त्या माहितीच्या आधारे मी एक कथा तयार केलेली आहे आणि ती आता इथे ते प्रॉम्प्टच्याद्वारे या ॲपला किंवा चॅटबोटला सादर करणार आहे. माझ्या स्टोरी बुकचा मजकूर मी तयार केलेला आहे आणि तो इथे टाईप केला आहे. जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन या विषयाबाबतचा तो मजकूर आहे. तो मी आता इथे न वाचता तुम्हाला खालील प्रकारे दाखवत आहे आणि त्यावरून मला तुम्ही स्टोरी बुक तयार करून द्यावे अशी विनंती मी जेमिनीला केली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तयार केलेले स्टोरी बुक आपणास प्रत्यक्ष दाखवत आहे. आता मला त्यांनी घरी बसून हसत खेळत पेन्शन असं स्टोरी बुक तयार करून दिलेलं आहे. मी ते ओपन करत आहे. ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्टोरी बुक दिसेल आणि मुख्य म्हणजे हे स्टोरी बुक तुम्हाला बघता बघता ऐकता पण येते ही त्याची खासियत आहे. त्यासाठी मी सर्वात वरती असलेल्या ऐका किंवा लिसन या ऑप्शनवर क्लिक करत आहे. घरी बसून हसत खेळत पेन्शन. दामोदर आजोबांना पेन्शन मिळवण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागे.
पण आता त्यांना चालवत नव्हते आणि बँकेत जाऊन रांगेत उभे राहणे खूपच कठीण वाटत होते. आज सकाळी आजोबा तयार होत होते. त्यांचा चेहरा थोडासा उतरला होता. वेदिके ते नातवाला म्हणाले, मला बँकेत जायला नको वाटतेय. खूप गर्दी असेल आणि परत यायला दम लागेल. वेदिका हुशार होती आणि तिला तंत्रज्ञानाची चांगली माहिती होती. आजोबा, ती म्हणाली, थांबा, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. आता हे काम आपण घरी बसूनच करू शकतो. कसे शक्य आहे? दामोदर आजोबांनी आश्चर्याने विचारले. वेदिकाने त्यांना जीवन प्रमाण ॲप आणि आधार फेस रेकग्निशन बद्दल सांगितले. हे ॲप आपला चेहरा स्कॅन करून आपले प्रमाणपत्र तयार करते. सर्वात आधी वेदिकाने मोबाईलमधील कॅमेऱ्याची जागा स्वच्छ केली. आजोबा, चांगला प्रकाश हवा, ती म्हणाली. त्यानंतर तिने जीवन प्रमाण फेस ॲप उघडले आणि आजोबांचा आधार नंबर, PPO नंबर आणि बँकेचा तपशील भरला. आता फक्त तुमचा चेहरा समोर आणा आणि डोळे मिचकावू नका, वेदिकाने सूचना दिली. आजोबा शांतपणे बसले. ॲपने त्यांचा चेहरा अचूकपणे ओळखला. येथे पोस्टर चित्र जीवन प्रमाण फेस ॲप वापरा. फक्त तुमचा चेहरा स्कॅन करा आणि तुमचे जीवन प्रमाणपत्र त्वरित तयार. रांगेत उभे राहण्याची गरज नाही. घरी बसून सहज. काही सेकंदांतच फोनवर एक आनंदी संदेश दिसला. जीवन प्रमाणपत्र यशस्वीरित्या तयार झाले आहे. दामोदर आजोबांना खूप आनंद झाला. त्यांना बँकेत जावे लागले नाही, रांगेत उभे राहावे लागले नाही आणि थकवा आला नाही. हे तर किती सोपे आहे, आजोबा म्हणाले. आता मी माझ्या घरच्या आरामदायी खुर्चीत बसून दरवर्षी प्रमाणपत्र सादर करू शकेन. वेदिकाने त्यांना प्रमाणपत्र मेलवर आल्याचे दाखवले. तुम्हीही पेन्शनधारक असाल तर बँकेच्या रांगेत उभे राहू नका. आजच जीवन प्रमाण फेस ॲप वापरा आणि घरबसल्या तुमचे जीवन प्रमाणपत्र तयार करा. घरी बसा, सुरक्षित राहा आणि पेन्शनचा लाभ घ्या. अशा प्रकारे तुम्ही हे स्टोरी बुक बोटाने स्क्रोल अप करून वाचू शकता किंवा लिसन किंवा ऐका या माईक चिन्हावर क्लिक करून ते ॲटोमॅटिक स्क्रोल होऊन ऐकतासुद्धा येते, हे लक्षात ठेवावे. आणि हे जे तयार झालेले स्टोरी बुक आहे ते आपण दुसऱ्या व्यक्तीला शेअर करू शकतो. मात्र हे स्टोरी बुक आपल्याला फोनमध्ये आपल्या डाउनलोड करता येऊ शकत नाही असे दिसते. त्याबाबत अधिकची माहिती आपल्याला गुगल जेमिनी ॲप किंवा वेबसाईटद्वारेच घ्यावी लागेल. आपण मजकुराचा प्रॉम्प्ट दिल्यानंतर काही सेकंदात किंवा काही मिनिटात अशा प्रकारे काल्पनिक चित्रे जनरेट करून आणि मजकुरामध्ये थोडाफार आकर्षकपणा आणून अशा प्रकारे हे स्टोरी बुक आपणास गुगल जेमिनीने करून दिलेले आहे. तसे आपणही आपल्या स्मार्टफोनमध्ये करू शकता आणि त्याची गंमत घेऊ शकता आणि लिंकद्वारे शेअर करू शकता. प्रत्यक्षात जीवन प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट कसे बनवायचे या संबंधीचा एक व्हिडिओ स्टेप बाय स्टेप स्क्रीन रेकॉर्डिंग केलेला मी यापूर्वीच बनवलेला आहे. तो माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. जीवन प्रमाणपत्र बनवताना तो व्हिडिओ आपण प्रथमतः अवश्य बघा आणि त्यानंतरच आपले प्रमाणपत्र बनवा एवढे सुचवावेसे वाटते. हा व्हिडिओ आपण पूर्ण बघितलात आणि स्टोरी बुक ह्या नाविन्यपूर्ण सुविधेची माहिती घेतलीत आणि AI आधारित आपल्याला काय करता येते याची ही झलक आहे. प्रथमतः आपण YouTube चॅनलवर आल्यात त्याबद्दल धन्यवाद.